नमस्कार मित्रांनो. सगळं समोर असतं पण आपल्याला दिसत नाही. जाते की आपण विचार करतो शेजारचा जग सोडून गेला आहे, तो मेला आहे, पण आपल्याला काही नाही होणार हे आपल्या डोक्यात राहतं. हो, मी पैसा बनवेल, पण स्वतःची पद्धती, रणनीती, स्ट्रॅटर्जी अजिबात बदलायला सोडायला तयार नाही. मनन करायला तयार नाही. 2 शेअर पण तुम्हाला सतत पैसा देऊ शकतात. एका लाईनमध्ये पैसा नाही देणार, ठीक आहे. ह्या प्रकारे पैसा देतील. शेअर पडेल, वाढेल, पडेल, वाढेल. या प्रकारे पैसा बनेल. काही पॉप्युलर शेअर आहेत जेथे FIS, DIS येत राहतात. एक अशी जागा जिथे खूप चांगल्या प्रकारे त्याला बनवलं गेलं आहे. त्याच्या आसपास हॉटेल्स पण आहेत. पाहायची, फिरायची चांगली जागा पण आहे. तिथे लोक येत राहतात. काही लोक जे आता गेले ते 6 महिन्यानंतर परत येतील. एक असा पॉप्युलर शेअर ज्याचा बिझनेस पडणार नाही. जर काही लोक विकून गेले तरी दुसरे लोक उभे राहतील. ते FIS असू शकतात, DIS असू शकतात, कस्टमर्स पण असू शकतात. कसा शेअर आहे पहा. काय या कंपनीचा कुठेतरी तुम्हाला वाटतं की 1% पण वाटतं का ह्याचा बिझनेस येणाऱ्या काळात डुबून जाईल? कोठे पण असं वाटतं का रेल्वेचा बिझनेस बंद होणार आहे? आता सर्व काही स्वस्त झालं आहे. इलेक्ट्रिक व्हेकल आले आहेत किंवा कोठे पण ट्रॅफिक लागणार नाही किंवा रेल्वे खूप जास्त चार्जेस घेते किंवा आपल्या लगेजसोबत आपण जाऊ शकत नाही किंवा सर्वात लांबचा प्रवास करायचा असेल तर सर्वात सोपं कोणतं असेल? तर ह्या सर्व गोष्टी जेव्हा तुम्ही पाहाल, जर एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जायचं असेल, लांबचा प्रवास करायचा असेल, ते पण सामानासोबत, फॅमिलीसोबत, तेव्हा तुम्ही पाहाल की रेल्वे सर्वात योग्य, स्वस्त आहे, चांगली आहे. ट्रॅफिक नाही राहणार, इझिली तुम्ही पोचाल, ठीक आहे. पण येणाऱ्या काळात होऊ शकतं की इलेक्ट्रिक व्हेकल त्यांची जागा घेताना दिसू शकतात. पण सध्या तर पाहाल तर रेल्वेला काही होणार नाही. घाबरायची कोणतीच गोष्ट नाही, ठीक आहे. लोकसंख्या सतत वाढत आहे. या प्रकारे भारत ग्रोथ करत आहे. त्यावेळेपासून जर तुम्ही पाहाल की लोकांना येण्या जाण्यासाठीची गरज सतत राहणारच आहे, तर बोलू शकतात. दुसरी गोष्ट, रेल्वेचा सर्वात मोठा बिझनेस हा आहे की भारतात उत्सव केवढे असतात. पहा, वेगवेगळ्या धर्माचे लोक जे पूजा करतात, उत्सव साजरे करतात, लोकांचं येणं जाणं चालूच असतं. जसे की दिवाळीची गोष्ट कराल, जसे की दसऱ्याची गोष्ट कराल, ईदची गोष्ट कराल किंवा दुसरे कोणते पण वेगवेगळ्या प्रकारचे फेस्टिवल आहेत जे हिंदूचे एवढे सगळे उत्सव आहेत. दुसरी गोष्ट तुम्ही पाहाल की सतत लग्न सोहळे चालूच असतात. कधी कोणाचं लग्न होत असेल, कधी लग्नाशिवाय काही प्रॉब्लेम होत असेल, कोणाचं फंक्शन असेल, बर्थडे पार्टी असेल, लोकांचं घराकडे येणं जाणं चालूच असतं. दुसरी गोष्ट, खूप दिवस झाले घरी जायचं आहे, शॉर्टकट कोणतं पडेल, तुम्हाला योग्य दरात कोणतं पडेल, योग्य प्राईसमध्ये एका जागेवरून दुसऱ्या जागी जाण्यासाठी रेल्वेच आहे. तर रेल्वेचं काम कधी बंद नाही होऊ शकत. हे सतत चालतच राहील, कारण की आपल्याला एका जागेवरून दुसऱ्या जागी जावेच लागते. तर सर्वात चीपेस्ट, स्वस्त रेल्वे असेल. तर हे पक्क झालं की इथे काहीच प्रॉब्लेम नाही. आता हे आहे की खरेदी करायचं का नाही. 800-900 वरून स्प्लिट होऊन आला होता हा शेअर, ठीक आहे. त्यानंतर खाली जातो, 700च्या आसपास परत येथे येऊन उभा राहतो. तर आता काय, हा पडेल वाढेल, पडेल वाढेल. पण येणाऱ्या काळात जर पाहाल तर ह्या कंपनीचा मार्केट कॅप, ह्याची व्हॅल्यू गोष्टी ॲनालिसिस केला तर हा पुन्हा 2000 पण जाताना दिसू शकतो, 3000च्या पण वरती जाऊ शकतो. कारण की मार्केट कॅप 57,000 करोडचा आहे. तर थोडंसं इथे थांबू पण शकतो. तर प्रयत्न करा की ह्यामध्ये सध्या पडेल वाढेल, पडेल वाढेल ह्या प्रकारे काम करा. टार्गेट 1200-1500चे मला वाटत आहे. ह्याच्यानंतर हळूहळू हा शेअर येणाऱ्या काळात वरती जाऊ शकतो. सध्या एका लाईनमध्ये पैसा कमवायचा विचार करत आहात तर त्यापेक्षा चांगलं हे राहील की हा शेअर पडेल वाढेल,
पडेल वाढेल या प्रकारे तुम्ही जास्त पैसे कमवू शकता. चार्ट पॅटर्न जर पाहाल तर मागील 6 महिन्यात हा पडतच आहे. सर्व गोष्टी ह्यामध्ये चालत राहतील. पैशाचं भांडार आहे यामध्ये, खूप पैसा आहे. पण गोष्ट पुन्हा हीच येते की आपण थोडं थोडं नाही खरेदी करू शकत. शेअर पडायची भीती राहील. पाहिजे तर सतत ह्यापासून पैसे कमवू शकता. चला तर मग आपण आता या कंपनीचे फंडामेंटल्स पाहूया. तर मार्च 2023मध्ये 3,541 करोड या कंपनीचा रेव्हेन्यू होता. मार्च 2024मध्ये 4,260 करोड होता आणि मार्च 2025मध्ये 4,675 करोड ह्या कंपनीचा रेव्हेन्यू होता आणि आत्ता सध्या 4,799 करोड ह्या कंपनीचा रेव्हेन्यू आहे. तर ह्या प्रकारे कंपनीचा रेव्हेन्यू तर वाढतच आहे. ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन पर्सेंटेज पण जरा पाहायचा प्रयत्न कराल तर 36%, 34%, 33% आहे. ह्याच प्रकारे नेट प्रॉफिट पाहायचा प्रयत्न कराल तर 1,600 करोड, 1,111 करोड, 3,515 करोड, 1,315 करोड आणि 1,371 करोड. म्हणजे नेट प्रॉफिट मार्जिन पण 25-26% आहे. तर म्हणजे की कंपनी चांगलीच प्रॉफिटमध्ये आहे. अशा प्रकारे कंपनीचे फंडामेंटल तर छान आहे. आता या कंपनीमध्ये काही कर्ज आहे का, तर आता आपण पाहूया कंपनीवर काही कर्ज आहे का. तर कंपनीकडे सध्या 4,4100 करोड रुपयाचा रिझर्व आहे आणि बॉरोईंग म्हणजे 7,078 करोडचा आहे. म्हणजेच की कंपनी डेट फ्री आहे, म्हणजे कर्जाचं काहीच प्रॉब्लेम नाही आहे या कंपनीमध्ये. आता FISDIची गोष्ट कराल तर ते पण आरामात बसले आहेत. त्यांना पण काहीच प्रॉब्लेम नाही आहे. 62% हिस्सेदारी प्रमोटरची आहे, म्हणजेच गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची. त्यानंतर बघाल तर FIS 8%, 7.5%. DIS नी हिस्सेदारी वाढवली आहे, 14% केली आहे. प्रमोटर गुपचूप बसले आहेत. त्यांना माहीत आहे की मजबूत चांगली कंपनी आहे, येणाऱ्या काळात वरती जाईल. पण खालून वरती जाईल, तुमचा 1 रुपया पण नाही बनणार, तर कसे होईल. म्हणून तुम्ही थोडं खरेदी करत ठेवा आणि पुढील लॉंग टर्मचा विचार करा. नमस्कार.